सोलापूर शहरातील सेटलमेंट भागात असलेल्या पारधी समाजाचे मंदिर आणि व्यायामशाळा परिसरातील समाजकंटकांनी जाळून समाजातील युवकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जय कालिका आदिवासी पारधी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने समाजातील शेकडो नागरिक एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। जय कालिका आदिवासी संस्थेचे अध्यक्ष महेश काळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी समाजातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक हे एकत्र आले होते। त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली। 29 जुलै रोजी रात्री 8:30च्या दरम्यान सेटलमेंट फ्री भागातील काही गायकवाड आडनावाच्या युवकांनी सचिन चव्हाण याला हटकून त्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली होती। त्यानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यानंतरही गायकवाड कंपनी दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। त्यानंतर चिडून त्या लोकांनी समाजाच्या व्यायामशाळेला आग लावून आतील साहित्य आणि मंडळाची गणेश मूर्तीची नासधूस केली आहे। यावेळी मनोज काळे, पार्वती काळे, राजेंद्र काळे, मारुती काळे, मंजुनाथ काळे, रविनाथ चव्हाण, सिद्धूबाई काळे, कविता चव्हाण, सुमित्रा काळे यांच्यासह पारधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काळे बोलतोय, सोलापूर सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 1 सोलापूर, पारधी समाज जिल्हा अध्यक्ष। गेल्या 29 तारखेला पंचमी दिवशी आमच्या समाजाचा मुलगा दळण करण्यासाठी गिरणीवरती गेला होता। गिरणीवरून येत असताना दळण करून डब्बा घेऊन येताना 4-5 पोरं किंवा टकारी समाज किंवा 108 जे आमच्या 9 समाजापैकी 9-10 पोरं शबुबाई यांच्या किराणा दुकानावरती बसले होते। मग ह्या पोराला हे काय बघत चालला बे धवन्या असं म्हणून थांबवलं। मग जवळ गेल्यानंतर तो मुलगा म्हणतोय, का रे बाबा मला का थांबला, ए तुझ्या यायला काय बघत चालला बे, पारद्या म्हणला, पारद्या म्हणून अशी शिवी दिली। मग त्याकडे फायटर होतं, फायटरने त्या पोराच्या तोंडावरती मुक्की मारला। मग त्या पोराचे दात पडले, डोक्यात 4-5 टाके पडले। ठीक आहे, आम्ही गेलो, आम्ही साहेबांना विनंती केलो, रिक्वेस्ट केलो, त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला। अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला, संबंधित जे आरोपी होते त्या आरोपीला अटक करण्यात आली। ठीक आहे, ह्याच्यानंतर 8-10 दिवस गेले। आमचे वरिष्ठ लोक, हे लोक नगरसेवक असू दे, कोण असू दे, सगळे मिटवण्यासाठी प्रयत्न केले। ठीक आहे म्हणलं, आमचं मिटत नाही म्हणलं, असं आमच्यावरती अन्याय व्हायला आम्ही मिटवून घेत नाही, का होईल ते होईल, कोर्टामध्ये होईल। ठीक आहे, असं झाल्यानंतर आता कालच्या रात्री हे पारद्यानो, हे असल्यानो, हे तसल्यानो, हे रांडानो, पारद्या रांडानो, हे पारद्याच्या तुझ्या आहे, आमच्या मुलाला पण शिव्या दिले, पारद्याच्या तुझ्या आईचा बोक आहे घाल्या असं म्हणून शिव्या दिले। शिव्या दिल्यानंतर ह्यांचं उजत चालताना यांचे 8-10 पोरं जिमच्या मागच्या आमची जिम आहे, शासना कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेली जिम पण आहे, ती जिमच्या पाठी मागून गेले, जिमचं काच फोडले आणि त्यांनी बिसलेल्या बाटलीमध्ये पेट्रोल भरून आणले होते। त्या पेट्रोल आतमध्ये पिचकार मारून छिरकावले। मग आतमध्ये आमच्या कैलासपती तरुण मंडळाची मूर्ती आहे, गेल्या वर्षी आम्ही विसर्जन केलं गणपतीची, ती मूर्तीसुद्धा आणि आमच्या पोरांची कबड्डी खेळायचे जे मॅट असतात ती मॅट 3 लाखाची आणि 12 लाखाचे साहित्य असं पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। तरी ह्यापासून आम्हाला संरक्षण मिळावं, आमच्या लोकांना न्याय मिळावा ही विनंती।